तर भाई खूप दिवसातून व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की आज माझ्या वाईफचा म्हणजे संस्कृतीचा बर्थडे आहे. तर ती गेली त्यांच्याकडे. तर ती नसली तरी मी बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. कारण मी तिला बोलवलं होतं पण ती नाही आली काही कारणास्तव. तर बघा तुम्ही मी कसा बर्थडे सेलिब्रेट करतो. चला. तर भाई आपण चाललोय संस्कृतीच्या आवडत्या जागेवर. तिला तो जागा खूप आवडतो ती प्लेस. आणि ती मला अजून पण मी जातोय. गेट बंद होता नेरळचा. तर आणि इकडे आलो तर इकडे पण बंद आहे. हा रस्ता इकडनं खूप लॉंग कटने जातोय. तरी पण नाही आपण जाणार आपल्या बायकोसाठी. आपण काय पण करू शकतो भाई. बस फक्त तिला चांगलं वाटावं. तर फायनली आपण हायवेला येऊन पोहोचलोय. त्या गावागावात होता खूप सारा. हायवेला येऊन पोहोचलोय. आता बघूया जाऊया वरती. आधी तर केक घेऊया त्यानंतर वरती जाऊया आणि बघूया. आणि फर्स्ट टाइम सोनू एवढ्या सोनू आहे ना. फर्स्ट टाइम 8 वर्षानंतर माझ्यासोबत बसणार आहे ती बड्डेला. आणि फर्स्ट टाइम सोनू एवढ्या काय झालोय आपण आता केक घ्यायला. केक घेऊनच बघूया. हा 40 वाला. 50 वाला कोणता आहे मोठा? तर भाई केक घेतला. आता जाऊया लोकेशनवर. बघूया सुनत आलं ते. तर गाईज आपण पोहोचलोय लोकेशनला. जस्ट पोहोचलोय. आता वाजले 7. आणि मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की तुम्हाला सोनूचे एक फेवरेट प्लेस दाखवतो. आणि ही प्लेस कोणाला आवडेल कोणी या तुम्ही. आणि खूप सारी इथं माइंड म्हणजे डायव्हर्ट होतं. खूप सारं छान वाटतं. तर तुम्ही बघा ती प्लेस मी दाखवतो तुम्हाला. हा माथेरानचा डोंगर आहे. आणि इकडे आणि हा जो दिसतो तो पूर्ण हा आमचा नेरळ आहे. आमचा नाही म्हणजे हा आमचा नेरळ आहे तो. आणि इकडे हा हायवे. इकडे डोंगर. एकदम एकदम भाई असं वाटतं ना. एकदम चांगली फील येते. म्हणजे एकदम निवांत वाटतं. खूप खूप सारं भारी वाटतं. आणि आपण कशासाठी आलोय ते तुम्हाला सांगितलंच आहे. तर आपण आलोय सोनूचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. सोनू सॉरी सॉरी की मी तुझ्यासोबत या 8 वर्षानंतर पहिल्यांदाच बर्थडे सेलिब्रेट नाही करत. आणि मी तिला सांगितलं होतं की सोनू तू येते का घरी. तर ती बोलली मी नाही येत. म्हटलं ठीक आहे. काय कारणास्तव ती नाही आली. बट ठीक आहे. आता ती ते सोबत असती ना एवढी खुश झाली असती ना. खूप खूप म्हणजे खूप खुश झाली असती. आणि तिला हा जागा खूप आवडतो. आणि तिला हे सरप्राईज होतं 14 तारखेला. बट ती काही कारणास्तव नाही आली. तर मी तुम्हाला तिचा बर्थडे सेलिब्रेट करू. आणि अंधार व्हायच्या आत घरी जाऊया. ठीक आहे. तर भाई तुम्हाला केक दाखवतो मी. सोनूसाठी सरप्राईज होतं पण जाऊ दे आता. इट्स ओके. सोनू. मी तिला लाडा सोनू बोलतो. तिचं नाव आहे संस्कृती. पण तिला मी लाडा सोनूच बोलतो. आणि सगळ्या आमच्या परिवारामध्ये तिला सोनूच बोलतात. सोनूच म्हणून ओळखतात. तर ठीक आहे. हा सोनूसाठी केक होता. आणि त्याने स्टिकर पण खूप छान दिलाय. सुपर बायको अशी. आणि खरंच माझी बायको सुपरच आहे. इट्स ओके. बट मला असं वाटतं की ती सोबत असायला पाहिजे होती माझ्या. त्यासाठी खूप भारी सरप्राईज होतं. 8 वर्षानंतर मी पहिल्यांदा तिचा बर्थडे असं सेलिब्रेट करणार होतो. कारण जेव्हा आपण केलंय ते आम्ही फक्त घरीच करत होतो सेलिब्रेट. कुठे फिरायला वगैरे नाही गेलो. एक वेळेस गेलेलो. बट ठीक आहे. यावेळेस काहीतरी युनिक होतं. पण ती नाही सोबत. आणि आता मला असं वाटतं की ती सोबत असायला पाहिजे होती. मला पण वाईट वाटतं. पण काय करणार आता नाईलाजाने. तर मी सांगतो तुम्हाला हा केक. मी एकटाच
मी एकटाच बोलणार हॅपी बर्थडे आणि एकटाच हे करणार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोनू, हॅपी बर्थडे टू यू. दाखवतो भाई तुम्हाला. ये भारी भारी आणि मस्त फटाका फुटला. सोनू सॉरी अँड थँक्यू सो मच.